बहिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे। तर मी आज इथं छोटी कोळमी आणलेली आहे। तर मी हे बघा हे साफ केले आणि स्वच्छ 2-4 पाण्यामध्ये धुवून पण घेतले मी। आणि याच्यामध्ये जे साहित्य लागणार आहे हे बघा हे दाखवते मी तुम्हाला। इथं मोठे 2 बटाटे घेतलेले आहे, मी साफ केले, बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि एक कांदा घेतलेला आहे, याला चिरून भाजून घेतलेला आहे बघा, असा भाजायचा आहे। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, ह्याला पण बारीक चिरलेला आहे। हे लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं अद्रक घेतलेला आहे। तर मी आता ह्याचं वाटण करून घेणार आहे। मी इथं गॅस चालू करून घेते, मी कढई ठेवायची आहे। तर तेल टाकते मी आणि थोडं टाइम गरम होण्यासाठी ठेवणार आहे। तर इथे तेल तापलेलं आहे, तर मी इथे गॅस स्लो करून घेतले। आता इथे लाल तिखट हा घरचा मसाला आहे, म्हणजे खडे मसाले पण आहेत, हे घालते मी। तर इथे 4 चमचे घातले। हे कश्मीरी पावडर 1 चमचा, हळद थोडीशी। तर याला छान असं हलवडी करून घ्यायचं आहे बघा असं। मी जे वाटण बनवलं होतं मी हे वाटण पण टाकते आता। तर वाटण घालून झालेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालते मी। तर सर्व घालून झालेला आहे मसाला, त्याचं छान असं परतून घ्यायचं। बघू शकता कलर पण छान आलेला आहे बघा असं। आता तेलामध्ये येईपर्यंत मसाला थोडा टाइम झाकण ठेवून घेते। तर मी इथं झाकण उघडून बघते, तर मसाला आता आपला तेलामध्ये आलेला आहे। तर आता हे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, आता हे घालते मी। ह्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे, ते बघा। आणि हे छोटी कोळंबी आहे, आता हे पण घालायचं आहे। तर हे बघा हे घालून झालेलं आहे, आता ह्याला पण छान असं परतून घ्यायचं। हे बघा असं पाणी सुटलेलं आहे, तर मी तर हे अर्धा ग्लास पाणी घालते। तर हे घेऊन टाकते। हे बघा आता टाकून झालेलं आहे, तर आता छान असं खाली वरी करून घ्यायचं आहे। आणि आता स्लो गॅस करते मी मध्यम, आणि एक 15 मिनिटं शिजून घ्यायचं आहे याला आता। A few moments later. तर मी आता इथं झाकण उघडते, 15 मिनिटं झालेली आहेत। तर बघा आता आपली भाजी शिजून तयार आहे। थोडासा हलका एकदम मी रस्सा ठेवते। तर आता इथं गॅस बंद करते। तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे बघा छान असं आपलं हे झालेलं आहे छोट्या कोळमीचं, थोडासा रस्सा ठेवलेला आहे मी। तर इथं काढले, तर इथं गरम गरम चपातीमध्ये खायला खूप छान लागतं। तुम्ही पण बनवा, खा आणि सपोर्ट पण करत चला, सपोर्टची पण खूप गरज आहे। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।